पर्यावरण दिनानिमित्त निसर्ग मित्र मंचच्या नदी स्वच्छता अभियानास मोठा प्रतिसाद। मागील अनेक वर्षापासून पांढरकवडा शहरासह तालुक्यात पर्यावरण, वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी विविध स्तरावर कार्य करणाऱ्या व जनहित संस्थेद्वारा संचालित निसर्ग मित्र मंच पांढरकवडा तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून रोजी खुनी नदी स्वच्छता अभियान राबविले। शहरातील सुप्रसिद्ध श्री महादेव घाट येथे या नदी स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली। तालुक्याची जीवनदायिनी असलेली खुनी नदी काही वर्ष आधी बारमाही वाहत होती। आता ती अनेक ठिकाणी कचरा कुंडीच्या स्वरूपात आल्याने खुनी नदी मृतप्राय होण्याच्या मार्गावर असल्याने तिचे संवर्धन केल्यास ही नदी लुप्त होईल व शहरासह तालुक्यावर मोठे जल संकट येऊ शकते। यामुळे खुनी नदीचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी लोकचळवळ निर्माण व्हावी यासाठी निसर्ग मित्र मंच विविध उपक्रम राबविणार आहे। आज पहिल्याच स्वच्छता उपक्रमात नागरिकांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन स्वच्छता अभियान यशस्वी केले। अवघ्या 2 तासात 2.5 ट्रॅक्टर कचरा नदी पात्रातून काढण्यात आला। या ठिकाणी नदी गटारापेक्षा खराब अवस्थेत होती। अद्यापही शेकडो ट्रॅक्टर कचरा पात्रात असल्याने नागरिकांनी नदी पात्रात निर्माल्यासह कोणताही कचरा फेकू नये असे आवाहन करण्यात आले। अभियानाच्या सुरुवातीस पर्यावरण प्रतिज्ञा उपस्थित नागरिकांना देण्यात आली। सदर अभियानात ज्येष्ठ नागरिक संघ, पतंजली योग सेवा समिती, प्रयास संघटना, अंश स्पोर्ट्स अकॅडमीचे कराटेपटू, न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक, विद्यार्थी तथा नगर परिषदेच्या अधिकारी, कर्मचारी सह निसर्ग मित्र मंचचे अध्यक्ष सुबोध काळपांडे, सचिव स्वप्नील बोमेननवार, सागर बावणे, अनिल तोरणपळवार, अतुल जिड्डेवार, आकाश कनोजे, बादल उईके, भूषण आमटे, कल्श खलवा, उद्य कोपरे, सागर कनोजे, सुमेश चव्हाण, उद्य सवनकर, प्रजोत अनमुलवार, रोहित सिडाम, अंकित ठाकरे, कृष्णा कुकसे, देविदास अनेरवार, आयुष दिकोंडवार, बादल म्यानमवार, श्लोक पंचोली, राज अमोलेकर, गौरव वाघ, वरुण काळपांडे, अनुराग बोमेनवार यासह इतर निसर्ग मित्र मंचच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। पांढरकवडा प्रतिनिधी, न्यूज 24, आपकी आवाज।